नमस्कार सगळ्यांना. श्रावण सुरू होणारच आहे आणि या दिवसात प्रसादासाठी काय बनवायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम मऊसूत, रसरशीत आणि प्रत्येक दाणा मोकळा राहणारी गुळाची लापशी. आणि ही लापशी कुकरमध्ये फक्त 2 शिट्ट्यात तयार होते. एकदा ही पद्धत करून बघितली की पुन्हा दुसऱ्या पद्धतीने लापशी बनवावीशी वाटणार नाही. चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा इथे आपण 1 कप लापशी घेतली आहे. इथे मी कुकरमध्ये पाव कप तूप गरम करायला ठेवलं आहे. तूप छान गरम झालं की त्यामध्ये ही लापशी घालूया. आता लापशी 2-3 मिनिटं मध्यम आचेवर छान परतून घ्या. लापशी नीट भाजली की तिचा खूप छान सुगंध येतो आणि तयार झाल्यावर दाणे मोकळे राहतात. त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका. जोपर्यंत इथे लापशी भाजत आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. इथे मी एका पातेल्यात 3 कप पाणी गरम करायला ठेवलं आहे. 1 कप लापशीसाठी 3 कप एवढं पाणी लागेल. आता ड्रायफ्रुट्स तयार करून घेऊ. इथे मी 8-10 काजू, 8-10 बदाम, थोडी चारोळी आणि थोडे मनुके घेतले आहेत आणि थोडेसे खोबऱ्याचे काप घेतलेत. बदामाचे छोटे तुकडे करून घेतले आणि काजू अख्खेच ठेवले. तुम्हाला आवडत असतील तर पिस्ता किंवा अक्रोड घालू शकता. तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स कमी जास्त करू शकता. आता बघा आपली लापशी छान भाजून झाली आहे. हलकासा सोनेरी रंग आला आहे आणि खूप छान सुगंध येतोय. या स्टेजला आपण काजू, बदाम, चारोळी, थोडे सुके खोबरे घालूया. मला खोबरं जास्त भाजलेलं आवडत नाही त्यामुळे मी इथे फक्त 1 मिनिट परतते. तुम्हाला जास्त भाजलेले आवडत असतील तर थोडा वेळ अजून परतू शकता. आता यात आपण गरम केलेलं पाणी घालूया. गरम पाणी घालताना थोडं सावध राहा कारण वाफ अंगावर येते. त्यानंतर 1 कप किसलेला गूळ घालूया. गुळामुळे लापशीला खूप छान सुंदर रंग आणि नैसर्गिक गोडवा येतो. आता सगळं एकदा व्यवस्थित हलवून घेऊया म्हणजे गूळ पाण्यात मिसळायला सुरुवात होईल. आता कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर याच्या 2 शिट्ट्या होऊ द्या. जर तुम्हाला अजून मऊ लापशी आवडत असेल तर 3 कपाऐवजी तुम्ही 3.5 कप पाणी वापरू शकता. कुकर पूर्ण थंड झाल्यावर झाकण उघडा आणि बघा किती सुंदर लापशी तयार झाली आहे. प्रत्येक दाणा मोकळा आहे पण खायला एकदम मऊसूत आणि रसरशीत आहे. शेवटी त्यामध्ये मनुके आणि अर्धा चमचा वेलची पावडर घाला. वेलचीमुळे छान फ्लेवर याला येतो. हलक्या हाताने सगळं एकत्र करून गरमागरम सर्व करा. श्रावणात प्रसादासाठी, पूजेसाठी किंवा घरच्या खास गोड पदार्थासाठी किंवा नाश्त्यासाठी ही लापशी एकदम परफेक्ट आहे. कमी साहित्य, कमी वेळ आणि चव मात्र अप्रतिम. तुम्ही गुळाची लापशी कोणत्या पद्धतीने बनवता, कुकरमध्ये की कढईमध्ये, कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी, कुटुंबियांना शेअर करा. आणि अशा सोप्या, चविष्ट आणि पारंपरिक रेसिपीसाठी सुनूच्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. थँक्यू.